उद्भवणाऱ्या समस्या, या समस्यावर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भाई जगदीशजी गायकवाड, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, त्याचप्रमाणे सुदामदादा यांची या पनवेल महानगरपालिकेच्या ज्या नागरिकांना भासणाऱ्या ज्या समस्या आहेत, जे उद्भवणारे प्रश्न आहेत, यावर जाहीर पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेचा जे वृत्त आहे ते प्रिंट माध्यमातून, लाईव्ह माध्यमातून जे दाखवणार आहे, जनतेपर्यंत पोहोचवणारे आहे, ते महत्वाचे या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि मी आपला विनंती करतो, आपले हे जे काय प्रश्न आहेत, हे जनतेचे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काय प्रश्न आहेत, हे या ठिकाणी मांडले जातील, ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि ती आपण पूर्ण कराल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आणि नक्कीच ते पुरवाल। म्हणून मी या ठिकाणी आपले पुन्हा एकदा स्वागत करून आपण या ठिकाणी पुढील पत्रकार परिषद भाईला मी विनंती करतो, आपण या ठिकाणी चालू करावी अशी मी विनंती करतो। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, माझ्या रोडपाली ग्रामस्थांच्या वतीने आज आणि कळंबोली वसाहतीच्या वतीने आज पत्रकारांना शॉर्ट क्यू नोटीस मध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। या बैठकीस उपस्थित माझ्या गावचे प्रतिनिधी सुदाम शेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपालीचे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान नरेश गोकुल शेठ पाटील, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी माझ्या गावचे पाटील, ठाकूर, भोईर, कोंडिलकर, म्हात्रे, नाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचं मनापासून खरं तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण वाचा फोडावी याकरिता ही प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। अनेक प्रेस नोट आपल्यापर्यंत सगळ्या पत्रकारांना पोहोचलेली आहे का? विषय खूप गंभीर आहेत पनवेल मधले आणि त्या प्रश्नांना पत्रकार हे वाचा फोडतात, असे पत्रकारांना या ठिकाणी पाचारण केलेले आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की खऱ्या प्रश्नाला आपण वाचा फोडा आणि या पनवेलच्या जनतेला बळ द्या, कारण नाहक त्रास आज आपल्याला भोगावा लागतं। प्रत्येक आई बहीण ही पाण्यासाठी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय। आपण कामोट्यातील खारघर मधली परिस्थिती पाहिलेली आहे, तीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे। मलेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे। अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावरती विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे। आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद, पत्रकार म्हणजे जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातं असं संबोधलं जातं। तर माझ्या पत्रकार बांधवांना, माझे सर्व सिनियर पत्रकार आहेत, या ठिकाणी ज्युनियर आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडा आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवाल, यासाठी आपण आज या ठिकाणी सुप्रवास करत आहोत। तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत, त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। तुमच्या सुदामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे, तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे।
वडलो पराजित. जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे. एक जेसीबी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपायला दिले होते. म्हणजे ही एक भयान बाब आहे. म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे. मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर. परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मससराला, अशा आमच्या मससराच्या देवासमोर, पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनीय जे स्थळ आहे, आमचं तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड. लोकांना सकाळी ते वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगाव्या लागतील. डासांचं प्रमाण वाढेल. माझ्या कळंबुलीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार आज सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे. आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्या साठी, जनतेच्या साठी, की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी. असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे. रोडपालिका गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसं पाणी आज नाहीये. आज कळंबुली, कामोठे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण सीसीओसी पहिला दिली जाते. आज बिल्डरांना सीसीओसी पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही. आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय? तर काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या साऱ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केल्याची टोपी दाखवली जाते. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्यांनी ज्याला मला कव्हरेज दिलाय, फुटेज दिलाय, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हाला कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी. म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा, लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबोली रोडपालिकर करतील एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ, अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. पण तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्यांना सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येतो आहे. आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरे जावं, त्यांनी प्रश्नाचा आम्हाला उत्तर द्यावं. मी अनेकदा म्हणतो की पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल, आणि पत्रकारांनी लोकशाही टिकवण्यासाठी पुढे यावा हीच माझी विनंती आहे. आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने आज हा आवाज तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा अपेक्षेने मी तुमच्याकडे आज सुतोवाच करत आहे. पर्सेंटेज वाढले. जेव्हा होता तिकडे जगदीश, जेव्हा जगदीश होता ना तेव्हा त्यांना धाक होता, तुम्हालाही माहिती आहे. पण आता जगदीश नाही, त्यामुळं फुल फिश चाललाय सभागृहात. नाही जगदीश म्हणून महानगरपालिका लोकांना फुल फिश करते, मूर्ख बनवते. तर अशा पद्धतीने आवाज उठवणारा कोण नाही. या सत्तेमध्ये असणाऱ्या जे काय
महापौर असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील, यांना मुळात स्वतःचे अधिकार नाही. त्यांनी जर स्वतःचे राईट्स वापरले तर त्यांच्या दारात ती गटर साफ होती, पण स्वतःचे राईट्स नाही. त्यांना सांगितल्यावरतीच काम होईल असे लोक बसून सत्तेत चालणार नाही. आणि म्हणून हा जो मोर्चा आपला आहे तो मोर्चा त्यासाठीच आहे की आपण म्हणतो, ज्यावेळेस मी सभागृहात होतो, तुम्ही साऱ्या पत्रकारांनी पाहिलं आहे की आयुक्त, कोणताही आयुक्त असेल, त्याला प्रत्येक प्रश्नावर जाब विचारला आणि प्रश्न सोडवून घेण्यापर्यंत आपण करतो. आता जाबच विचारत आता ही सभागृहात तुम्ही बघा, सभागृहात कोणच बोलत नाही. मी सत्तेत असून सुद्धा सत्तेला वाईट करण्याची ताकद ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्याला तळ्यात राहून माशाशी वाईट करायची ज्याच्याकडे हिंमत असत तोच मासा सरस होतो. आणि तिथं आता कोणच दिसत नाही, म्हणून आता मासे मारले जातात. त्याची कारण तीच आहे. जो मोर्चा काढणार आपण तो कोणत्या पक्षातर्फे आहे की फक्त नागरिक म्हणजे आपण कोणतं पाठिंबा आहे? इथं कोण पक्षविरहित मोर्चा आहे. नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे. पक्ष आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्ष काय आम्ही महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिले? इथे डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिलंय का? गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिलाय का? रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवांना लोक मतं कशासाठी देतात? ही आम्हाला निरोगी ठेवायचं का रोगी ठेवायचं? आज योगडी आहे, आज महानगरपालिका योगडी सादर करतो, पण आम्हाला रोगडे आम्ही भोगायचं काही सगळं. त्यामुळं पक्षविरहित मोर्चा आहे, जनतेचा मोर्चा आहे. त्याला कुठल्याही पक्षाचा टच असणार नाही. आता आमच्या सुदाम शेट्टी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फोन करून इथं बोलवल्यात, परंतु हा जनतेनेच ठरवलंय का जनतेसाठी आता जनता लढेल हा मोर्चा. आणि तुमच्या कामोठच्या लोकांना तुम्ही सांगा की विजेच्यासाठी जरी स्वतंत्र डीपी तुमची निर्माण करण्याचं ठरवलं असेल तर डीपी काय तुम्हाला मिळणार नाही. हे पण लिहून घ्या माझ्याकडून आता पाहिजे, नाही मिळणार. तुमची दिशाभूल आहे, द फेक. तुमची दिशाभूल करण्याचं काम आहे. डीपी मिळाल्यावर तुम्ही तुमचा आणि देणाऱ्यांचा सत्कार करीन. महापालिकेने 2 कोटी 7 करून शौचालय बांधलं होतं, ते कोणी ते तोडलं. खरं तर माझी तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, जाता येता तुम्ही महानगरपालिकेची इमारत पाहताय की नाही सांगा. एखादं तरी पत्रकार त्याच्यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, दाखवलं पाहिजे की त्याच्यावरती प्रति वर्षाला किती करोड एक्सेस घेतात आणि त्याला किती वेळा मुदत वाढ दिलेली आहे. तुम्ही हा प्रश्न घ्या, तो तर प्रश्न सोडा. कोपऱ्या गावाच्या जवळचा सार्वजनिक शौचालय तोडलाय, तिथं हनुमानाची पूर्वीची मूर्ती आहे, त्यावेळी हनुमानाला नाही सोडलाय, तर तो उत्सव काय सोडते? कोपरा गावातला आमचा तो राजेंद्र, काय त्याचं नाव, तोडेकर, सारी मंडळी सगळी नाराज लोक आहेत ना. तुम्ही देवाला पण सोडत, आता आमचा देव आहे, आमच्या देवाच्या समोर तुम्ही डम्पिंग ग्राउंड आणता ना, आणि देवाच्या नावाने सत्ता घेता आणि देवाला पण सोडत नाही. ही परिस्थिती निर्माण झाली. कुठलाही पक्ष कुठल्याही संघटना मोर्चा काढते त्यावेळी प्रशासकीय अधिकारी किंवा पालकमंत्री महानगरपालिका तात्पुरत्या वेळामध्ये प्रश्न सोडवते. पुन्हा प्रश्न तेच या मोर्चात निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसल्यात ते सांगतील, लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामात, त्याच वेळेला हा मोर्चा हटेल. ती लोक मोर्चा आणतात, 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो, तर पोलिसाची लाठी कधी चालते? कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांना माहिती आहे, कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्त तुमच्याकडे लोक असल्या का भेटी, लाठीच्या ऐवजी भेटी, मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतो. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाल्यात, पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे, त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार, आज आमच्याकडे होते, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. गिव्ह अँड टेक. त्यांच्याला रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. जर बृहत रस्ता होता तो बंद करण्यासाठी फक्त
काय हेतू खुलासा होते त्याचा लाभ करणार. हे बघा, लाभाशिवाय तर काहीच होत नाही. सार्वजनिक रस्ता, वडिलोपार्जित असणारा रस्ता बंद करणे आणि त्यावर एका बिल्डरच्या घशात घालणे, महानगरपालिकेने त्यांना त्या ठिकाणी प्लॉट अलाउडला सहमती दर्शवणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ल्याशिवाय या गोष्टी घडतच नाही. मी ओपन आपल्या पत्रकाराच्या समोर बोलतो आणि त्यामुळं हे पैसे किती खातात हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही छापत नाही एवढंच फरक आहे. तुम्ही जर छापला तर भ्रष्टाचार बंद होईल. तुम्ही जो आता डम्पिंग ग्राउंडचा विषय बोलला त्याचा परत एकदा एक्सप्लेन करा. ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या समोर डम्पिंग ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे, किती उचित आहे, तिथेच माझ्या गावचा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा आमचा देवस्थान आहे, सार्वजनिक तलाव आहे, लोकांचा रहदारीचा रस्ता आहे. सिनियर सिटीजन अर्ली मॉर्निंग आणि इव्हिनिंगला सेकंड आफ्टरनूनला तिथे वॉकिंग करतात आणि तो एक तुम्ही जर तिथं पाहिला तिथं दुसरी प्लेस तिथंच घेणार आहे. मी तुम्हाला तिकडेच मी विनंती करणार आहे. तुम्ही जर पाहिलात तिथं गणपती विसर्जन त्याच ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी आपल्या त्या छठ पूजा होतात, त्याच ठिकाणी नवरात्रीचा कार्यक्रम होतात. तसं सार्वजनिक ठिकाणी जर डम्पिंग ग्राउंड आला, खरं तर तुम्हाला शाळेपासून जसं वाईन शॉप किती मीटर दूरवर असलं पाहिजे त्याचा सीमारेखांश ठरलेला आहे, तसाच वसाहतीपासून वेस्ट मॅनेजमेंटचा जो कचरा आहे तो किती किलोमीटर असला पाहिजे. और तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की शिडको पनवेलचा कचरा पण घेत नाही. त्यांच्या गाड्या लाईन कतारला असतात. शिडको जो घोटच्या गावाजवळ डम्पिंग ग्राउंड आहे, शिडको या महापालिकेचा कुठे आहे तो कुणाचा आहे? सिडकोने यांना दिला नाही. आणि तिथली परिस्थिती आजूबाजूच्या लोकांना विचारा. घोट गावातला जर तुमचा कोण संबंधात असेल तर बोरिंगला पाणी कुठलं येतं ते विचारा. महानगरपालिका या डम्पिंग ग्राउंड सिडकोने अलाउड केलेला आहे महानगरपालिकेला. महानगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन डिक्लेअर करावं. तो सार्वजनिक वापरण्यात उत्तम राहील. त्यात तुमच्या प्रश्नात पुन्हा एकदा उत्तर देतो. हा बरोबर आहे. तर यांना ट्रान्सफर केले असल्यामुळे आपण महानगरपालिकेच्या विरोधात येत आहोत. हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाली, त्याचा लेआउट सुद्धा आहे, इश्यू कुठे आहे, आता लेआउट तयार झालेला आहे. ते तुम्हाला मी देतो ज्यांना म्हणजे ते तुम्हाला कोडिलकर यांना दाखवा देतो. हा प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर बघा सांगतो. मला भूखंड क्रमांक, जागा, लेआउट सगळा इथून जे किती स्क्वेअर फूट आहे ते सुद्धा देतो. आता बघा, तुम्ही पनवेलमध्येच राहता का? जर राहत असाल तर आपल्या पाठीमाग दादा, आपल्या पाठीमाग सरकारी हॉस्पिटल आहे ना, जिल्हा रुग्णालय इथं आहे. तिथं एखाद्या पत्रकारांनी जाऊन डबा, आपला दुपारचा लंचचा डबा खाऊन दाखवा त्या हॉस्पिटलच्या समोर. पत्रकारांनी, जनता खाते जबरदस्ती, गरीबाला खावा लागतं. तर एखाद्या पत्रकारांनी जावा आणि तिथे डबा ओपन करून खावा. मी जास्त नाही, 10,000 रुपये बक्षीस देईन. जेवढी माझी कॅपॅसिटी आहे तेवढं सांगतो. रविवारी दुसरीकडे जातील लोक आहात. म्हणजे माझी हे चेष्टीचा विषय नाही, हा गांभीर्यपूर्वक विषय आहे. जर तुम्ही पत्रकारांनी मांडलात ना, महापालिकेचा जर भ्रष्टाचार काढायचा आपण ठरवलं, तुम्ही, मी नाही, तुम्ही साथ दिलीत तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सेग्रिगेशनच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त, त्या खुर्चीवर बसणारा आयुक्त महिन्याला किती करोड रुपये घेतो, करोड रुपये. ही तुम्ही चौकशी लावा उद्या पत्रकारांनी. सेग्रिगेशन म्हणजे काय? तर सुका कचरा आणि ओला कचरा. तुमच्या दारातला सुका कचरा वेगळा गेलाय का कधी, आणि ओला तुमच्या दारातला सांगा मला. तर गेले असेल तुम्हाला सांगाल ते हरल मी तुमच्यासमोर. तुमच्या पत्रकारांनी सांगा माझ्या दारातला ओला कचरा वेगळा गेलाय आणि सुका कचरा वेगळा गेला. परंतु त्याचे पैसे बजेटच्या
32% पैसे हा बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर खातो आपल्या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन. पण तुम्ही सांगा पदाधिकारी कोण? तर ज्याच्याकडे तो डिपार्टमेंट आहे तो पदाधिकारी, आणि अधिकारी कोण? तर ज्याच्यावरती तो एचओडी आहे तो अधिकारी. माझ्याकडे डिपार्टमेंटच नव्हता, पण मी महापौर होतो, लक्षात घ्या. महापौराकडे जेवढे डिपार्टमेंट होते तेवढ्याच काम मी चोख केलेलं आहे आणि तुमच्या समोर केलेलं आहे. एकही तक्रार माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना एखाद्या शिक्षकाच्या बदलीची आली का? किंवा एखाद्या मी 800 ग्राम 850 ग्रामपंचायतीमधून एखाद्या गावाची तक्रार आली का? नाही. मी उपमहापौर असताना एक तरी तक्रार आली का? म्हणजे ह्या अधिकारी, या विभागाचा अधिकारी पैसे घेतो किंवा यो पदाधिकारी पैसे घेतो. माझी बहीण शिक्षण सभापती होती, एक तरी तक्रार आली का? जर पनवेल महानगरपालिकेच्या जनतेतून एखादी तक्रार आली असेल तर सांगा. पण आता तक्रारींचं ढीग आहे तुमच्या कामामध्ये, आहे की नाही सांगा. म्हणजे इट इज अ रिअल फॅक्ट, की वास्तव मांडणं पाहिजे. पत्रकार सुद्धा हा व्यक्तीच आहे ना, पण पेशाने पत्रकारांनी सुद्धा ही बाब उचलणं बंधनकारक आहे. आणि काय गप बसून चालणार नाही. पत्रकारांनो, आज जो जनतेला त्रास आहे, आम्हाला त्रास आहे, तुमचा त्रास आहे. म्हणून एक तरी पत्रकारांनी सांगायला सेग्रिगेशन होतं, आणि याचा आयुक्तांना जाऊन आपण सवाल विचारा. आयुक्तांनी याचं उत्तर देतात का? घरोघरी प्लेट्स लावलेले आहेत. तो एक मोठा कॉन्ट्रॅक्ट होता. त्याच्यावर अजून अंमलबजावणी झाली की नाही बघायला. मी तुम्हाला तेच म्हटलं की तुम्ही जे बालद्या डबे ज्याला काय म्हणाल ते एक पात्र तुम्हाला दिलं, तो कचरा कुठे जातो आपला? परत एकाच टाईप मध्ये जातो. डबे वेगळे गेले का त्याच्यासाठी वेगळी गाडी असते. सुका कचऱ्यासाठी गाडीचे पैसे घेतले जातात. दादा, यू आर मोस्ट सिनियर वेस्ट लीडर, इट्स माय हंबल रिक्वेस्ट की तुम्ही याला वाचा फोडा पत्रकारांनी. ते डबे कुठे गेले? तो डबा द्यायला पुन्हा तिथेशी वेगळी गाडी आली का? तुम्ही अजिबात बोलतच नाही त्याच्यावर. आणि तुम्ही बोलत नाही, आम्ही किती ओरडलो तरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, पण तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही याच्यावर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही इथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तुम्ही राजकारणाला बोलूच नका. तुम्ही आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना बोलूच नका. प्रशासनाला तर जाब विचारणार आपण आहोत ना, आणि प्रशासनाच्या विरोधात लढाई आहे. तेव्हा मी त्यांना मोरल सपोर्ट करतो, त्याच वेळेस माझे अधिकारी माझ्या मनमानीप्रमाणे काम करतात ना. या बोला, मनोज भाई बोला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याचे जे काम आहे, मोठ्या प्रमाणात आता मग बोलू द्या. महानगर जो पाईपलाईन आहे सर्वप्रथम या सत्ताधाऱ्यांना अहंकार झालेला आहे. आपण देशाच्या राजकारणात बघितलं किंवा राज्याच्या राजकारणात 2 दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर टक्केवारीचा त्यांनी आपल्याला चार्टच बनवून दिला. तसा हॉटेलमध्ये गेलं का बिर्याणी किती, चिकन तंदुरी कशी, तशा टक्केवारी कशा लाभ आहे. म्हणजे त्यांचा आकाश ज्या पद्धतीनं चोऱ्या करतो त्याच्यामुळे खालचे सत्ताधारी त्याला काय अपवाद नसणार आहे. म्हणजे पूर्वीपासूनच त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्यांना काय वाटतं का आम्ही या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वागलो तर आमची खुर्ची जाईल. तर खुर्ची वाचवण्यासाठी बरेचशा त्यांचे भाऊ पण आपण बघित असेल की खाजगी बोलत असतात का ह्या प्रशासनापेक्षा हे जे सत्ताधारी आहेत खरोखर यांनी वारेमाप आता इथेशी टक्केवारी लावलेले. काही खाजगीमध्ये त्यांचे ऑडिओ व्हिडिओ पण काही जणांकडे आहेत, काही दिवसात ते येतील आमच्यापर्यंत. आणि मग त्याला एक चांगली धार आपल्या भाषेप्रमाणे एक एलसीडी लावून तिथे महापालिकेच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यासमोर कशा पद्धतीने ह्या कॉन्ट्रॅक्टरांना भेटीस फुल टक्केवारीचाच खेळ चालेल. त्याच्यामुळे कामाची तुम्हाला तिथं दर्जा मिळणार नाही. आणि कामाचा दर्जा हा लोकांच्या काळातून तिथं पैसा जमा होतो, लोकांना तिथे भेटीस धरला जातो. 2031चा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे का आपण जबरदस्ती कोणाकडनं मालमत्ता काही वसूल करू शकत नाही. परंतु सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना एवढा अहंकार झालाय
तर तुम्ही कितीही मोर्चे काढा, आम्ही तुमच्या घरांना टाळ्या लावू पण तुमचा मालमत्ता काय घेऊ, परंतु बाजूच्या महापालिकेमध्ये असणारे टॅक्सेस आणि आपले फार तफावत आहे. तो जरी आज तिथे विषय नसला तरी येणाऱ्या काळामध्ये आता आमच्याकडे ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात रस्त्याची लढाई लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण लोक पण एकदम झोपलेल्याला उठवलं येतं, पण त्यांनी झोपेचं सोय घेतलेलं आहे. कारण का निवडणुकीमध्ये जी पाकिट सिस्टीम आहे, निवडणुका आल्या का आपण पाहिला असेल कशी चांगली चांगली लोक गर्दी करतात आणि मग चुकीच्या माणसांना निवडून देतात आणि त्याचं हे पाप भोगतात. त्याच्यासाठी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु हा जो मोर्चा असेल, हा भव्य दिव्य असेल, पक्षाचा बॅनर मिळेल, तिथे सुदाम पाटील आला, तिथे काँग्रेसचा सिंबल लोकांना काढला घ्यायचंय. जगदीश भाई बोलला तर त्यांची स्वतःचा पक्ष आहे, बाकी सगळे नेते मंडळी आम्ही सत्ताधाऱ्यांना पण येतात आपण आमंत्रण करू, पण ते येणार नाही. कारण हे प्रशासनाच्या विरोधात जाणार नाही. ते रोज एकत्र खेळून गोटे खेळत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या लागे पण एकमेकाच्या चांगल्या एकमेकांना अडकलेले आहे. परंतु हा जो 30 तारखेला मोर्चा आहे आणि लकीली अधिवेशन पण असल्यामुळे प्रशासनाला आणि शासनाला याची दखल घ्यावी लागेल आणि ह्या मोर्चामध्ये काही लेखी ठोस यांनी आम्हाला जर उत्तर किंवा त्या कामाची अंमलबजावणी केली नाही तर तिथे दिवसभर जरी बसावं लागलं तरी आम्ही ठिय्या आंदोलन करू. आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये भीती राहिली पाहिजे की ज्या पद्धतीनं कॉर्पोरेट सारखं कोणीतरी येतो आणि यांच्या मनामध्ये धडकी असते, त्याच धडकीवर एक ओरपाली ग्रामस्थांनी हे पाऊल उचललेले. जगदीशभाई असतील, सगळे आमचे सहकारी असतील, यांनी प्रत्येकाने ज्या पद्धतीने टार्गेट ठेवलेलं आहे आणि तो कळंबोलीचा पहिला मोर्चा हा भव्य दिव्य असेल आणि कळंबोलीवर थांबणार नाही. जिथे जिथे अन्याय असेल, जिथे जिथे सत्ताधारी प्रशासनाने आगेगावी करून शासनाचा जो किंवा नागरिकांचा जो पैसा आहे त्याचा त्यांनी दुरुपयोग चालू केलेला आहे आणि तो थांबवण्यासाठी नक्कीच त्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही तिथे थांबू एवढा विश्वास व्यक्त करतो. तुमचा हा महामोर्चाचं स्वरूप कसा असेल, कुठपर्यंत असेल आणि महिलांच्या या आक्रोशाच्या माध्यमातून कुठल्या विषयांना वाढवलं? सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की आता उद्भवणारा जो प्रश्न आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. तर पाण्यासाठी जे महिलांचंच नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे. कारण आताची परिस्थिती बघता कळंबोलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये. टँकरनी पाणी घेतलं जातो. महिलांचा खूप आक्रोश आहे. या मोर्चामध्ये 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गांपेक्षा डबल असेल एवढी गवाही मी आज दिली. सकाळी 10चा टायमिंग देतो, पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड पनवेल, ज्याला आपण ठाण्याची सुरुवात म्हणतो, जिथं कर्नाळा स्फोट आहे तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय पाटील आता नसते तरी पार्किंग आम्हाला मात्र तिथे ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्या सोबत अशा अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेची जे प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार आहे. तुमचा काय प्रश्न होता बोला. पनवेलमध्ये जे रस्ते आहेत रस्ते वर्षभरामध्ये तुटले जातात आणि आता सध्या पाईपलाईनचं काम चालू आहे. पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. ट्रॉफिक आणि आपण एक पत्रकार आहात आणि आपल्या सोबत जे तुमचे जिवलग काही पत्रकार असतील त्यांना घेऊन आता इथं चिखले साहेब तर त्यांच्याकडे जा आणि यावेळेस त्याचा टेंडर होतं. त्या टेंडरमध्ये अटच असे असतं की तुम्हाला जी परवानगी दिली ती खोदण्याचे पैसे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पहिला ठेकेदाराकडून डिपॉझिट करून घेते ते दुरुस्तीचे, त्यावेळेस खोदण्याची परवानगी दिली जाते. परंतु पनवेल महानगरपालिका ठकांची पालिका म्हटली जाते. ठकांची ठक समजतो शब्द, जुने लोक सांगतील ठकांची महानगरपालिका म्हणून संबोधली जाते. तर इथं ठकवेगिरी काम आहे. ते पैसे अधिकारी आणि तिथले स्थानिक नगरसेवक मिळून गिलकृत करतात असं म्हटलं जातं. हे उत्तर आहे.
प्रश्न होता. थांबा यांचा कामोडवाल्यांचा होतो तो मोठा ज्वलन प्रश्न. त्यामुळे तुमच्या बरं. तुम्ही जे आता कसं रोडबारी एरिया आता खूप हायली केलेला आहे. मोठ्या मोठ्या टोलेऱ्यांच्या इमारती झाल्या आहेत. तर हा डम्पिंग ग्राउंड तिथेच आहे का? त्याच्या आसपास आहे का? नाही, डम्पिंग ग्राउंड आमचा प्रार्थनीय स्थळ जिथं आहे तिथे आहे आणि मोठ्या मोठ्या हब एरिया झालेला आहे. तो सेक्टर 21, 17 आम्ही कोणाची सुपारी घेऊन आलो नाही. मला काही कमी नाही, लक्षात घ्या. कारण की मला एका बिल्डरचा नाही, तुमच्या बिल्डरचं नाव सांगा मला. नाही, इथं क्लिअर झालं पाहिजे ना, दूध का दूध, पाणी के पाणी. मला बिल्डरचं नाव सांगा. आता ह्या पत्रकारांना घेऊन लगेच बिल्डरांकडे जा. नाही, तर बिल्डरचं नाव सांगा. मी माझ्या सोबत माझे ग्रामस्थ आणि माझे आपले सगळे पत्रकार आताच त्या बिल्डरच्या ऑफिसला जाऊ. हा, मंजूर आहे का? कारण इथं कळंबुलीतले पत्रकार आहेत जिथे ते राहतात आणि त्यांच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड आहे. त्यामुळे त्यांनाही हे उचित नाही. त्यामुळे तुम्ही नाव सांगा. आमचं देवस्थान आणि आमच्या गावचा रस्ता बंद. हा, त्यामुळे जसं आपण समजता कामोठ्याचे जे विद्यमान नगरसेवक आहेत काही ते सुपारी घेतात, आम्ही सुपारी घेत नाही. नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु बिल्डरचं नाव आलं असतं तर उचित होईल असं मला वाटतं. एखाद्या बिल्डरचं नाव आलं असतं त्याचा नंबर मला नका देऊ, तुम्ही तुमच्या सहकार्यांना द्या आणि ते त्याला जाब विचारतील. ओके, धन्यवाद. ठीक आहे, त्याला नाही, बरोबर आहे. आमचं आपला साऱ्या पत्रकारांना तुम्ही आम्हाला जनता कोणी जनता आमच्या प्रश्न आहे की आम्ही पोलीस पण आम्हाला विचारू शकत नाही की तुम्ही आमचं नाव सांगा. धन्यवाद. ते पण तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल चांगली गोष्ट आहे. माझी एवढीच विनंती आहे की हा मोर्चा पनवेल मधला ऐतिहासिक मोर्चा असेल आणि याच्यामध्ये जनता ही आक्रोश करणारे दादा की तुमच्या नजरेत तुम्हाला पाहायला मिळेल. दादा बोला. हा. माझ्या माहितीप्रमाणे ग्राउंडला बॉम्बे म्युनिसिपॅलिटी ऍक्ट प्रमाणे त्यांचा कचरा इकडे मुंबई कचरा तो फक्त आणि इकडचा कचरा म्हणजे बॉम्बे महापालिकेचा कचरा तो सुद्धा साईडला जाऊन देतात डम्पिंग ग्राउंड. डम्पिंग ग्राउंडचं प्रोव्हिजन केलेलं आपण असताना केली होती का? आणि केली असेल तर आणि त्याच्यात सॉलिड वेस्ट आणि हजार्डस असा फरक केलेला आहे का? हजार्डस मध्ये सगळं बायोमेडिकलमध्ये आता इंजिनिअरिंग या मेडिकल ते जातात कुठे कळलं की नाही? दादाचं पूर्ण होतं. ग्राउंडला पाहिजे ना कचराचा होणार जवळजवळ सर्वसाधारण होतोय टाकायचा कुठे? आता त्यासाठी त्या संदर्भात आपण मोर्चा काढणार ठीक आहे. आपण निवेदन देवण्याचं तत्व आहे तयारी करायची आणि ऐकच्या वेळेला तुम्हाला जनतेला बोलवायची आम्ही आपली काम धंदा हाताला आहे त्याच्या अगोदर वा, धन्यवाद. याच्यात असं आहे की दादा आपण जे म्हटलात हॉटेलच्या कचऱ्यासाठी स्पेशल टेंडर काढलेला आहे. स्पेशल टेंडर बघा, पुन्हा सांगतो.
हा प्रश्न आपण विचारला अत्यंत म्हणजे लोकांना तरी इतरांना पण माहिती पडेल की तुम्ही प्रश्न विचारला. जे तुम्हाला कळालं ते प्रशासनाला पनवेलच्या कळालेलं नाही. जे तुम्हाला कळालं जे तुम्हाला अवगत झालं ते इथल्या सत्ताधाऱ्यांना अवगतलं नाही. आणि म्हणून सांगतो की याच्यासाठी हा वेगळा कचरा उचलण्यासाठी जसं हॉस्पिटलचा कचरा म्हणतात त्या उचलण्याच्यासाठी एक वेगळं टेंडर आहे महापालिकेत. जाऊन बघा. मग त्याला महिन्याला किती पैसे दिले जातात आणि तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो जरा आपण शोधा. मी त्याची तजवीज काय केली सांगतो. हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी एक वेगळं टेंडर आहे बघा. हॉस्पिटलाइज कचरा उचलण्यासाठी वेगळा टेंडर आहे. सोसायट्यांचा कचरा एकत्र उचलण्यासाठी वेगळा टेंडर आहे आणि सार्वजनिक कचरा उचलण्याचं वेगळे टेंडर. हे टेंडर अद्याप पत्रकारांना ते कळाले असतील का मला माहित नाही, परंतु तिथल्या सत्ताधाऱ्यांनी कळाले नाही. पैसे मात्र आपले बजेटमधले पैसे जातात प्रति महिन्याला. दादा प्रति महिन्याला पैसे जातात. त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे जर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा तर हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते शोधा. असं माझं आपल्या साऱ्या पत्रकारांना विनंती आहे. ते शोधलं तर एकच टेंडर ला हे सगळे पैसे वर्गीकरण केल्यात. त्याची एकाच बापाची 4 मुलं, पण त्याच्यात ते नगरसेवक तांबड्याचे इथे वेगळे 4, पण ओल्ड पनवेलचे 3 वेगळे, मामा भांजा के साथ, तळोजाला वेगळे, त्याच्यातून आता एक बाहेर आला, कळंबोलीला वेगळे. अशा प्रकारचे जे सिस्टीम डिवाइड केलेली आहे ते डिवाइड आपल्याला धोकादायक आहे. आणि तुम्ही जो मांडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नावर खरं तर इथल्या प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना अगोदर लेखी दिलंय की नाही तर त्याच्या संदर्भात माझी एक क्लिप व्हायरल झालेली आहे. 1.5 वर्षापूर्वीपासून मी सत्तेत असताना सुद्धा सत्तेत डम्पिंग ग्राउंडचा पाठलाग केला. कोकरे म्हणून इथे आपल्याकडे अधिकारी आहेत त्यावेळेस स्वतः पाठलाग केला मी स्वतः. आणि हा जो कचरा आहे इथं टाकू नका. कचरा टाकण्यात काय करतात डिस्पोजल ऑफ डेब्रिज त्याच्यामध्ये भरलं जातं. त्याच्या वजनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जातात. खरं तर आपण हा मुद्दा इथं खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय. हा मुद्दा पनवेलच्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे की तुमच्या पैशाची लूट कशा प्रकारे होते आणि प्रशासन आणि सत्ताधारी कॉन्ट्रॅक्टर तेच नेमतील. मी ठरवला ह्यो कॉन्ट्रॅक्टर, स्थानिक लोकांना कॉन्ट्रॅक्ट नाही. ते कॉन्ट्रॅक्टर कुठून आणल्या ठाण्यातून वसई विरार मधून ते घेऊन आले कॉन्ट्रॅक्टर. तुम्ही गावाला स्थानिक किंवा पनवेलचा एखादा पत्रकारांनी एखादा A2 अग्रीमेंट द्या शुल्क आम्हाला काम द्यायची A2 अग्रीमेंट. त्या संदर्भात 200 कॉन्ट्रॅक्टर या प्रशासनाकडे गेले सत्ताधाऱ्यांकडे गेले की इथे A2 चालू करा. त्यांना हाकलून लावले. त्याचं कारण तुम्ही मतांचे जेव्हा पैसे घेता ते वसूल पण झाले पाहिजे नाही ते. तर त्याच्यासाठी ही प्रक्रिया आणि सिस्टम आहे. तर ही सिस्टमचा बिमोड केला पाहिजे आणि म्हणून कचऱ्याचं वजन करून पैसे दिले जातात. त्यामुळं डिस्पोजल ऑफ डेब्रिज हा एकत्रित करून या डम्पिंग ग्राउंड भरलाय का तुम्ही जरा तिकडे पण एक लक्ष द्या. तळोजा घोटच्या डम्पिंग ग्राउंडला कचरा टाकण्यासाठी जागा नाही. लाईन मध्ये गाड्या मागायची नाही कतारमध्ये. तर आपण जसं मगाचा प्रश्न मांडला की मुंबईचा वेस्ट मॅनेजमेंट कचरा इकडे काय तो मुंबईच्या खारघर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला डेब्रिज टाकतो त्याचे स्थानिक नगरसेवक पैसे घेतो आणि मग तो डेब्रिज आता लोकांच्या भरणीनं वापरतात. म्हणजे गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरायला नको म्हणून डेब्रिज वापरतात. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे खरं तर पत्रकार म्हणजे आमचा आधारस्तंभ आहे. तर पत्रकारने सगळं उचललं पाहिजे. तिथेशी कोण नगरसेवक पैसे घेतो त्यामुळे कोण घेतो हा तर छोटे म्हणजे आपले चांगले ऍक्टिव्ह आहेत बिचारे. तर याच्यासाठी वजनावर पैसा दिला जातो दादा, पण इथं डझनावर पैसा देतात. आणि म्हणून त्यांना जाब विचारतो 144 लागली तरी सुद्धा हा मोर्चा निघेल हे पत्रकारांना मी सांगतो. तर या मोर्चाचा पुढाकार आता स्थानिक लोकल पीपलनी हातात घेतला मुद्दा आहे. लोकांचा मुद्दा आहे. त्यामुळे 144 लागू द्या. मग त्यांनी 144 ची नोटीस दिली तर एक्सप्रेस हायवे काम करेल. तुम्हाला माहिती आहे कार्ड पुढे देऊन
पुढे टाकला कारण काय हा एक ही ही जी पद्धत आहे ज्याला प्रोसेस म्हणतात, ही पद्धत आपल्याला लागू होणार नाही. त्याचं कारण असं आहे, अधिवेशन मुंबईमध्ये आहे आणि आता अटल सेतू झालाय. कान्होजी आंग्रेच्या ऐवजी काय झालाय? कान्होजी आंग्रेच्या ऐवजी काय झालाय? अटल सेतू झालाय. तर अटल सेतूचा मार्ग त्याने मोकळा आहे. त्यामुळं त्याच वेळेला आता तुम्ही किती म्हणता का सर्व मोर्चा आता तरी सर्वपक्षीय नाही, आघाडी नाही, बिघाडी नाही, काही नाही. जन आक्रोश मोर्चा. हा. तुम्ही सांगाल तर बोलवतो, आपण प्रेस आपला फोन लावतो. हा लावा लगेच फोन, मी बोलतो. अधिवेशनाच्या वेळेला कुठे गावांमध्ये किंवा गावांमध्ये आपण प्रश्न विचारण्यासाठी वगैरे मोर्चा काढलेला आहे, काय झालं वगैरे असं काय सोल्युशन आपण काढणार. आपल्याकडे एकुलता एक लाडका आमदार आहे, नाही तुम्ही निवडून दिलेला, आणि ज्यांच्याशी बोलायचं, विक्रांत पाटलांशी काल आमचे एक प्रतिनिधी, चंद्रकांत म्हात्रे नावाच्या प्रतिनिधी विक्रांत पाटलांना कालच दाखल केलेली. या संदर्भात त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो. बरोबर आहे. तर आमच्या इथून जाणारे आपले लाडके आमदार आहेत, तर ते जर मोर्चाच्या वेळेस निघाले तर त्यांना मोर्चात किती लोक आहेत ते दिसेल आणि ते आमची भूमिका तिथं मांडतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी मांडावं ना, पनवेलचा प्रश्न आहे. तर मग त्यासाठी दरम्यानचा टायमिंग तीच घेतलेला आहे की विद्यमान आमदार साहेबांनी मोर्चा आणि जनतेचा आक्रोश बघून त्यांनी तिथं प्रश्न उचलावा अशी आपली विनंती असणार आहे. आमदारांनी 5 वर्षापूर्वी सांगितलं महावितरणचा पिढा बसला आता पनवेलकरांना लाईटचा प्रॉब्लेम येणार नाही का? आली का? आणि आमदारांनी विचारलं का आता प्रीपेड मीटर लावतायत त्याच्याबद्दल तरी आमदार बोलतो का? हा तुमचा प्रश्न काय आमदार मांडणार? नाही, मला असं वाटलं की आपण बोलला ते अति उत्तम गोष्ट आहे आणि म्हणून आमदारांनी मांडावं, मी म्हटलं मांडावं म्हटलोय. तर आपल्या वाणीतून जे आम्हाला ज्ञान मिळालं आहे ते 5 वर्ष नाही 15 वर्ष फेकामफेक चालू आहे. आपण 5 वर्षाचा अनुभव, आम्ही 15 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे. हे करतो ते करतो. जर आमदारांनी या गोष्टी केल्या असत्या साहेब बघा, तर इथं आज आम्ही बसलो नसतो आणि तुम्हालाही तुमचा वेळ मी घेतला नसता ना. तर माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी हे प्रश्न पनवेलचे मांडावे. या निवेदनाद्वारे आयुक्तांची भेट सरकार करणार आहात नाही करणार? 2 दिवसात श्रीराम प्रसादिक भजन मंडळ रोडपाली आणि आमचे ग्रामस्थ मंडळ या संदर्भात आयुक्तांची भेट घेतील. आयुक्तांना जरी भेट घेतली तर इथले प्रशासन गेंड्याच्या तातडीचे, असं कोणतरी पत्रकार म्हटला होता मागे, हे गेंड्याच्या तातडीचे प्रशासन आहे. त्यामुळे ते दाद देतील न देतील, परंतु जनता थांबणार नाही. आणि अभिजितला आणायचं की नाही ते आपण नंतर ठरवू. पण अभिजित पेक्षा इथं ब्लॅक पॅन्थर आहे तोपर्यंत अभिजितची गरज लागणार नाही असं मला वाटतं. हा, त्याला बोलून होतो आज मग पब्लिक जास्त येतील. अभिजित जर आलं तर मग पब्लिक येतील, युवा येईल. जसं गौतमी पाटील आल्यावरती पब्लिक वाढते, तसे आमचे जरांगे पाटील आल्यावर पब्लिक वाढते, तसे अभिजित जे आल्यावर सुद्धा पब्लिक वाढेल. पण आमचा हा फळ नाही, आमची प्रॅक्टिकली मागणी आहे. म्हणून आमची जी लोक आहेत ती प्रचंड स्वरूपात बाहेर पडणार आहेत. साऱ्या जनतेचा राग आहे. बाकी राजकीय गोष्टी मला इथं आज बोलायच्या नाहीत, पण पुन्हा कधी या संदर्भात भेटू. आणि पत्रकारांना माझी दुसरी विनंती आहे की जसं आमचे ज्येष्ठ पत्रकार आमच्या तांबोड्याचे कोरटे यांनी मुद्दा मांडलेला आहे, दादा तुम्हाला अशी विनंती आहे की पुढची प्रेस त्या स्पॉटवर रोडपाली गावात स्वर्गीय गोकुळशेठ पाटील यांच्या दाराच्या समोर एक पटांगण आहे आणि तिथला रस्ता बंद झालेला आहे, म्हणून तिथे दुसरी प्रेस त्या गावात आपल्याला घ्यायची आहे. पण तुम्हाला विनंती आहे, म्हणजे आपण देखील तुम्ही बघाल
तर अति चांगलं होईल असं मला वाटतं. आणखी काही प्रश्न आपल्या असतील? शेवटचा प्रश्न आहे शेवटचा. जे तुम्ही समस्या घेतलेल्या आहेत ते सामान्य नागरिकांची आहे. ही समस्या तुमची लोकांची असतील तहसील असेल रस्ते असतील पाणी असेल एक कडकोली अर्ज पंचायत पनवेल रोड पनवेल ह्या त्यांच्यासाठी व्हावी असा मोर्चा आहे त्यांनी काही नोंद केलेली आहे. हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या आता इथे एक आमचं मुस्लिम बांधव आलाय, कुठे गेला तो? त्यांनी एक समस्या तुम्हाला सांगितली बघा दादा. अनेक समस्या इथं आहेत. ते सगळे लोक या संदर्भात आपल्यासोबत जुळतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि खारघरचाही प्रश्न तेच आहेत, कामोठेचे तेच आहे, कळंबोलीचे तेच आहेत. तुमच्या नवीन पनवेलचे जरा कमी असतील. नवीन पनवेलमध्ये सगळेच पदाधिकारी तिथे आहेत ना, तर तिथले कमी असतील किंवा त्यांना घाबरून लोक येत नसतील, असं काय असेल. परंतु ज्याला यायचं आहे तो सत्तेतला जरी असेल तरी येईल, सत्तेत नसेल तरी येईल. आम्ही हा मोर्चा जो आहे सार्वजनिक मोर्चा आहे आणि म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की प्रेसला लोकांपर्यंत हा आपला मेसेज पोहोचला पाहिजे. आणि पनवेलमधले जेवढे काय दुखी लोक, दुखी दादा, दुखी लोक या रस्त्यावर यायला पाहिजेत असं माझं त्यांना नम्र निवेदन आहे. पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व सन्माननीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब, सोशल मीडियावर आपल्या माध्यमातून आपण सातत्यानं वाचा करून न्याय देण्याचं काम केलेलं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनतेने नेहमी आपल्याकडे पाहिलेलं आहे आणि आपणही सातत्यानं जनतेच्या प्रश्नांना न्याय देत आलेला आहे. आपण या पत्रकार परिषदेसाठी आला तर आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपण या आजच्या विषयाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 30 तारखेपर्यंत आपला जो मोर्चा आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत केलेली याच्या अगोदर आणि आता करत अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्या आपले सर्वांचे आभार मानून आजची पत्रकार परिषद इथे सत्ता असे जाहीर करतो. जय हिंद.